जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बजावला मतदानाचा हक्क। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। संगमनेर तालुक्यातील आपल्या जोरवे येथील गावात जाऊन त्यांनी सकाळच्या वेळेत विधानसभा निवडणूक 2024 साठी मतदान केले आहे। सलीम शेख सह प्रतिनिधी हुसेन पटेल, संगमनेर। विधानसभेची निवडणूक आज होते आहे, मतदान सुरू झालेलं आहे। अत्यंत उत्साहानं आनंदानं मला मतदार बाहेर येत असताना दिसत आहेत। तर म्हणजे हा आपल्याला आपल्या राज्यघटनेनं आणि लोकशाहीने दिलेला अमूल्य असा अधिकार आहे, जे सरकार बदलू शकतं, नवं आणू शकतं, आपला विकास करू शकतं, जाब विचारू शकतं। आणि म्हणजे याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। माझे आव्हान तर एवढंच आहे की आपली लोकशाही आणखी ताकदवान झाली पाहिजे, आपली राज्यघटना जपली गेली पाहिजे। यासाठी जाणीवपूर्वक मतदान हे मतदारांनी केलं पाहिजे। अनेक क्वचित असे मतदारसंघ आहे जिथं उमेदवार स्वतःला मतदान करू शकत नाही, त्यात तुमचाही मतदारसंघ आहे, तरी तुमचं मतदान हे शिर्डी विधानसभा मतदारसंघात आहे। बरोबर आहे, काय माझं गाव आहे जोरवे आणि हे गाव शिर्डी मतदारसंघामध्ये आहे, त्यामुळं मी शिर्डी मतदारसंघाचा मतदार आहे। आणि आनंद आहे, शेवटी असं आहे की स्वतःच्या गावामध्ये मतदान करणं अत्यंत चांगली गोष्ट असते, कारण की जन्मभूमी माझी। नव्यांदा निवडणुकीला सामोरं जात आहे, काय विश्वास घेऊन हे खरं आहे की आता विधानसभेतल्या सर्व सदस्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ मी आहे आणि त्यामध्ये परमेश्वर असेल, माझे असतील, मतदार असतील, माझे वडीलधारे असतील, सोनियाजी या सगळ्यांच्या आशीर्वादानंच ही वाटचाल माझी होते आहे। आणि म्हणून संगमनेर मतदारसंघामध्ये मी 9व्या वेळेस निवडणूक लढवतो आहे आणि मला खात्री आहे की माझे मतदार मला चांगली साथ देतील, चांगले आशीर्वाद देतील। जिल्ह्यात 12 जागांपैकी महाविकास आघाडीची काय परिस्थिती राहील, काय विश्वास आहे? मला तर महाविकास आघाडीच्या 12ही जागा येतील असं वाटतंय। प्रचार खूपच थंडावल्यानंतर आपण पाहिलं तर राज्यात अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या। अनिल देशमुखांची असेल, भाजपच्या उमेदवाराच्या बहिणीला असेल, काल भाऊसाहेब कांबळेंच्या गाडीवर गोळीबार झाला असेल, कुठे चालली आहे? दुर्दैवानं परिस्थिती तर महाराष्ट्राची गेल्या 2-2.5 वर्षात अत्यंत कठीण झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे। एकंदर जो आपला दर्जा आहे राजकारणाचा तो खालवलेला आहे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न तर आणखी निर्माण झालेले आहे। ही स्थिती आहेच आहे, मान्य करावं लागते की काळजीच्या गोष्टी आहेत। विशेषतः राजकीय दर्जा जो आहे महाराष्ट्राचा एक संस्कृतीचा हा या सगळ्या गोष्टी तोडतोडीमुळं याच्यामुळे खूप प्रश्न निर्माण झालेले आहेत। ते सगळं दुरुस्त करण्याची जबाबदारी पहिली तर आता मतदारांची आहे आणि त्यानंतर आमची आहे। महाविकास आघाडीचं राज्यात काय चित्र राहील, किती जागा अपेक्षित आहेत? महाविकास आघाडीला खूप चांगलं यश मिळेल याची खात्री मला आहे आणि मी तर कायम सांगतोय की एकदा कालपर्यंतचाही जो अहवाल आमचा मी घेतलेला आहे त्या पद्धतीनं आम्ही 180 पार केले तर आश्चर्य मानू नका। वोट जिहाद नंतर काल नोट जिहाद आलेला आहे, तावडेंचं पैसे वाटण्याचं प्रकरण जे आहे ते दिवसभर गाजत होतं, कसं पाहता? भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य आहे, ते सत्तेकरता काहीही करू शकतात, त्यांना त्याचा कोणता विधिनिषेध असण्याचं काही कारण नाही। मग तो धर्माचा वापर असेल नाही तर नोटचा वापर असेल, म्हणजे पैशाचा वापर, हे तर त्यांचं आहेच आहे। सत्तेसाठी काहीही त्यांचं ध्येय वाक्य आहे, त्या पद्धतीने काल आम्हाला पाहावयास मिळालं। काय वाटतं संगमनेर तालुक्याला मुख्यमंत्री पदाची संधी मिळेल? पहिली गोष्ट संगमनेर तालुक्याला मुख्यमंत्रीपद मिळेल की नाही हे मला फार महत्त्वाचं वाटत नाही। मला हे महत्त्वाचं वाटतं की महायुतीचे भ्रष्ट सरकार गेलं पाहिजे आणि महाविकास आघाडीचं आलं पाहिजे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।